नमस्कार प्रेक्षकांनो, तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. ठरलं तर मगचा आजचा रिव्ह्यू ऐकत आहोत, म्हणजेच 26 फेब्रुवारीचा रिव्ह्यू. कोर्टाच्या बाहेर अर्जुन, सायली सगळेच उभे असतात. त्याच वेळेला नागराज काकांना पोलीस घेऊन जातात. तर नागराज काका अर्जुनला म्हणतात, तुमच्या घरात एक असं सत्य आहे, ते फक्त मला माहिती आहे आणि ते जाणून घेण्यासाठी तुम्हाला माझ्याच पायावर नाक घासावं लागणार आहे आणि ते मीच पेरलं आहे. एवढंच सांगू शकतो की तुम्ही जमिनीला पाणी आणि पाण्याला जमीन समजताय आणि तेच तुमचं घर पोखरून काढणार आहे. अर्जुन, तू स्वतःला खूप हुशार समजतो ना? शोधून काढ तुझ्या घरातलं सत्य. सायली म्हणते, नागराज, आमच्या घरातलं काय सत्य आहे ना, हे शोधून काढण्यासाठी आम्हाला तुझी गरज नाही आहे. काय आहे, आम्ही ते स्वतः शोधून काढू. तर तिथे रविराज काका लगेच येतात आणि ते म्हणतात, नागराज, बस झालं तुझं हे. आता तू जेलमध्ये ना पंख छाटलेल्या पक्षासारखं राहणार आहे. भाऊ म्हणून घ्यायलासुद्धा लाज वाटते. घेऊन जा याला. नंतर पोलीस तिथून घेऊन जातात. तर नागराज काका अर्जुनकडे खूप खुन्नसने बघतात. त्यानंतर सायली घरी पूर्णाजीला फोन करते आणि सांगते, नागराज काकांना अटक झाली आहे आणि निकाल आपल्या बाजूने लागला आहे. तेव्हा पूर्णाजी म्हणतात, हो का? या जन्माचं पाप या जन्मातच फेडावं लागतं. सायली म्हणते, काय झालं आजी? घरी सगळे ठीक तर आहे ना? आजी म्हणतात, हो सगळं ठीक आहे, पण तुम्ही केव्हा येत आहे? तर सायली म्हणते, आता आम्ही निघतोच आहे. तर दुसरीकडे नागराज काकांना जेलचे कपडे दिलेले असतात आणि त्यांचं सगळं सामान जमा केलेलं असतं. हवालदार त्यांना सही करायला लावतात, पण त्यांचा विचार मैपतने साक्ष कसं काय बदलली याकडेच असतं. त्याच वेळेला तिथे प्रिया येते आणि या कपड्यांमध्ये बघून तिला तर हसायला येत असतं. त्यानंतर ती समोर येते आणि म्हणते, काका हे काय झालं? प्रियाचा ड्रामा चालू होऊन जातो नागराज काकांसमोर. मैपतने तुमच्या विरोधात साक्ष कसं काय दिली आणि सगळे पत्ते त्या अर्जुनच्या हाती कसं काय लागले? तेव्हा नागराज काका म्हणतात, बस झालं, सासूतपणाचा आव आणू नको. तुझ्या मनात काय चाललंय मला कळत नाही का? पण मी आणि मैपत जर जेलमध्ये खडी फोडत असेल ना, तर तुला पण बाहेर मी शांततेत राहू देणार नाही. प्रिया म्हणते, काका मी बाहेर आहे तर तुमच्यासाठी काहीतरी करू शकते ना, चांगलेच आहे ना मी बाहेर आहे. वरच्या कोर्टात मी तुमच्यासाठी अपील करेल. मी बाहेर सुटण्यासाठी मीच प्रयत्न करू शकते ना. तर नागराज काका म्हणतात, मी तुला बाहेर असं सहज ठेवणार नाही. अर्जुन जेव्हा मला विचारायला येईल ना, तर मी तुझ्याबद्दलचं सगळं सत्य त्याला सांगून टाकेल. त्याच वेळेला तिथे हवालदार आणि इन्स्पेक्टर येतात आणि ते म्हणतात, घेऊन जा याला. नागराज काकांना घेऊन जातात. तर प्रिया विचार करत असते, नागराजनी जर माझ्या विरोधात तोंड उघडलं तर माझी तर चांगलीच वाट लागेल. तर दुसरीकडे अर्जुन, सायली सगळेच घरी आलेले असतात आणि चैतन्य कोर्टातला किस्सा सांगत असतो. जेव्हा अर्जुनने माझ्याकडे फोटो मागितले ना, तेव्हा मला असं वाटतं मी काही महत्त्वाचे फोटो विसरलो की काय. तेव्हा अर्जुन बोलतो कसा, ते कुठलेही फोटो पटकन दे. पूर्णाजी म्हणतात, असे कोणते फोटो तू दाखवणार होता ज्यामुळे महिपत पोपटासारखा बोलायला लागला? तर अर्जुन म्हणतो, तेच ग त्याचे पहिले कारस्थानं. त्याला वाटलं सगळे उघड होतील म्हणून तो पटकन बोलला. रविराज काका म्हणतात, बरं झालं तू ती रेकॉर्डिंग ऐकवली नाही तर मागच्या वेळेसारखंच म्हटले असते की हा आवाज फेक आहे. प्रताप काका म्हणतात, टर्निंग पॉईंट काय आहे? महिपतने त्याची साक्ष कस का तिथे सगळी बाजी पलटली आणि ते मला खूप आवडलं. रविराज काका पण खूप कौतुक करत असतात अर्जुनचं आणि त्यांच्याकडे पेन असतो त्यांच्या गुरुने दिलेला. तो पेन अर्जुनला देतात. माझे गुरु म्हटले ते की तुझ्यापेक्षाही कोणी हुशार वकील जेव्हा भेटेल तुला, त्याला हा पेन दे. आणि मला आता वाटतं की तो पेन तुला मी दिला पाहिजे. ते स्वतःच अर्जुनच्या खिशाला तो पेन लावतात. अर्जुन पण खूप इमोशनल झालेला असतो. तो रविराज काकांना मिठी मारतो. सायलीला रविराज काका म्हणतात, जे काम आमच्या मुलीने आमच्यासाठी करायला पाहिजे होतं ते तू केलं. तू आज परत सिद्ध केलं की तू पण आमचीच मुलगी आहेस. तन्वीला तर काही घेणं देणंच नाही याबद्दल. तेव्हा प्रतिमा आत्या पण सायलीला मिठी मारतात आणि म्हणतात, खरंच सायली, तूच आमची मुलगी आहे. तर दुसरीकडे अस्मिता आणि सचिन त्यांच्या बेडरूममध्ये असतात. अस्मिता म्हणते, सचिन तुला माहिती आहे हे पुस्तक मला पूर्णाजीने दिलं आहे आणि गर्भसंस्काराचं आहे ते. यामुळे आपल्या बाळावर चांगले संस्कार लागतील. आणि तुला माहिती आहे आपण दोघांनी पण मागचं सगळं विसरून आपल्या बाळाशी छान गप्पा मारल्या पाहिजे. असं म्हणतात की आपण ज्या गप्पा मारतोत ना त्या आपल्या बाळापर्यंत पण पोचतात. त्यावेळेला सचिनच्या डोक्यामध्ये साक्षीचा विचार चालू असतो, सॅम फोन का नाही उचलत आहे आणि काही कळवलं पण नाही तिने, कुठे चालली कुठे नाही. त्यानंतर तो साक्षीला मेसेज करतो, तू जर मला कळवलं नाही तू कुठे आहेस तर मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करेल, मी जीव देऊन टाकेल. त्याच वेळेला अस्मिता त्याला आवाज देते, अरे सचिन इकडे आहे ना. त्यानंतर तो जातो अस्मिताकडे आणि त्याचा हात ती पोटावर ठेवते. तेव्हा सचिन म्हणतो, अस्मिता हे काय करते? तर अस्मिता म्हणते,
अरे सचिन, मी आत्ताच बोलली ना तुला, आपण आपल्या बाळाशी गप्पा मारल्या पाहिजे. तर सचिन म्हणतो आता नको, नंतर केव्हा तरी. तरी पण अस्मिता काही रिॲक्ट करत नाही. सचिन तिथून निघून जातो तर अस्मिता स्वतःच म्हणत असते, बरोबर आहे, सचिनची मनस्थिती व्यवस्थित नसेल, कारण एवढं काही घडून गेलं आता सध्या. जाऊ दे, नंतर कधीतरी बोलूया. तर दुसरीकडे यांच्या गप्पा चालू असतात. जे झालं ते चांगलंच झालं. तेव्हा सुमन काकू म्हणतात, आता बरेच दिवस झाले, आम्ही आता घरी जातो. तेव्हा पूर्ण आजी आणि कल्पना काकू म्हणतात, धुळवडीपर्यंत इथेच राहा ना तुम्ही, एकत्र सण साजरा करू आणि घरी गेल्यानंतर पण तुम्हाला नागराज भाऊजींची आठवण येईल, परत तुम्ही टेन्शनमध्ये याल, त्यापेक्षा इथेच थांबा, आपण इथेच सण साजरा करू. तेव्हा प्रतिमा आत्या पण म्हणतात, नको ग कल्पना, बरेच दिवस झाले आम्ही आमच्या घरी गेलोच नाही आहे, तेव्हा आता निघायला हवं. रविराज काका म्हणतात, आम्ही धुळवडीला परत येऊ ना पूर्णाई. प्रताप काका म्हणतात, नाही, पूर्णाईने सांगितलं आहे ना कोणीच जायचं नाही आहे, तेव्हा तुम्हाला हायकोर्टाचा निर्णय आता ऐकावाच लागेल. पूर्णाईचा निर्णय म्हणजे शेवटचा निर्णय, बसा बरं खाली. त्यावेळेला सगळे थांबण्याचा निर्णय घेतात. तिथे तेव्हा सचिन आणि अस्मिता दोघं येतात. अस्मिता अर्जुनला कॉंग्रॅच्युलेशन करते, मला माहितीच होतं ही केस तू जिंकणारच. प्रताप काका पण खूप चिडतात. ते म्हणतात, हा इथे घरात काय करतोय. अर्जुन पण खूप चिडलेला असतो आणि अश्विन पण आवाज चढवतो. सचिन काही बोलणार तेवढ्यात अस्मिता म्हणते, अर्जुन, अश्विन, काय चाललंय तुमचं. तुम्ही माझे भाऊ जरी असलात ना, पण माझ्या नवऱ्याशी असं बोलू शकत नाही तुम्ही. आणि मी निर्णय घेतला आहे की मी मागचं सगळं विसरून सचिनबरोबर पुन्हा आनंदाने राहणार आहे. सचिनला सगळे बोलल्यामुळे अस्मिताचा मूड खराब होतो. तेव्हा सचिनचं नाटक चालू होतं, अस्मिता, जाऊ दे, आपले मोठे जर आपल्याला बोलत असतील तर असं राग नाही मानायचा, त्यांचंही काही चुकलेलं नाही ना, बरोबरच आहे, माझ्यावर विश्वास ठेवायला त्यांना थोडा वेळ लागेल. चल आता आपण वॉकला चाललो होतो ना, आपण वॉकला जाऊया. त्यानंतर सचिन अस्मिताला तिथून घेऊन जातो. तर प्रिया स्वतःशी बोलत असते, मला वाटलं होतं नागराज आणि महिपत आता जेलमध्ये गेले, मला टेन्शन नाही राहिलं, पण या नागोबाने तर आता मोठा फणा काढला, याचं काहीतरी करावं लागेल. प्रिया कपाळावर स्केच पेनने डॉट करते, जसं काही कुंकू वगैरे लावल्यासारखं. मंदिरात जाऊन आली, डोक्यावर पदर घेते आणि अश्विनला व्हिडिओ कॉल करते. तेव्हा अश्विन म्हणतो, तन्वी, हे काय डोक्यावर पदर वगैरे. तेव्हा प्रिया म्हणते, अरे मी कोर्टात गेल्यानंतर मंदिरात गेली होती, कारण मी नवस बोलली होती ना, नागराजला शिक्षा झाली पाहिजे. जळता कापूर मी हातात घेऊन प्रदक्षिणा मारल्या. अश्विन म्हणतो, तन्वी, तू बरी तर आहे ना, ताप वगैरे तर नाही ना आला तुला. तेव्हा प्रिया म्हणते, अश्विन, मी पण माणूसच येणार आहे, मला पण त्रास होतो, पण मी माझं मनसुद्धा कोणाकडे मोकळं करू शकत नाही. अश्विन म्हणतो, ठीक आहे, मला कळतं आहे तुझं सगळं, तेव्हा तू आता पटकन घरी ये बरं, घरी आल्यानंतर बोलूया. फोन ठेवल्यानंतर प्रिया म्हणते, किती मूर्ख आहे अश्विन, माझ्यावर पटकन विश्वास ठेवतो. हा आधीपासून असं आहे का मी याला मूर्ख बनवलं आहे. तर दुसरीकडे अर्जुन म्हणत असतो, तुम्ही आधी का नाही सांगितलं मला की सचिन इथं आला आहे. तेव्हा पूर्ण आजी म्हणतात, अरे सांगून पण काय झालं असतं, अस्मिताने निर्णय घेतला आहे त्याच्याबरोबर राहण्याचा, आणि एक वेळेनंतर आपण नवरा बायकोमध्ये नाही बोलू शकत, तिची आत्ताची स्थिती नाजूक आहे, तेव्हा आपण तिचा पण विचार केला पाहिजे. तेव्हा अर्जुन म्हणतो, तुम्ही तिचा आत्ताचा विचार करा, मी तिचा फ्युचरचा विचार करेल. त्यानंतर पण पूर्ण आजी अर्जुनला शांत करण्याचा प्रयत्न करतात. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की सायली अर्जुनला विचारत असते, तुम्ही महिपतला असे कोणते फोटो दाखवणार होतात की ज्याबद्दल मला पण नाही माहिती. तर अर्जुनकडे बोलायला काही नसतं म्हणून तो काही उत्तरच देत नाही. तर दुसरीकडे प्रिया घरी आलेली असते आणि रविराज काका तिला म्हणतात, तुझा आमच्याशी काही संबंध नाही राहिला आहे आणि आमच्या मुलीचे हक्क आम्ही सगळे सायलीला दिले आणि आतापासून तीच आमची मुलगी. हे ऐकल्यानंतर प्रियाच्या तर पायाखालची जमीनच सरकते. तर दुसरीकडे अर्जुन जेलमध्ये जाणार असतो महिपत शिकरेंना भेटायला. तो सायलीला विचारतो, तू पण येणार आहे का महिपतला भेटायला. तेव्हा सायली म्हणते, हो मग मी आत्ता तयार होऊन येते. सायली तिथून निघून जाते. तेव्हा अर्जुन स्वतःच विचार करत असतो, सायली तिथे येणार म्हणजे तिला जर महिपत आणि माझ्या डीलबद्दल कळालं तर हा भाग इथेच संपतो. उद्या पुन्हा भेटूया ठरलं तर मगच्या पुढच्या रिव्ह्यूमध्ये. तुम्हाला माझा आजचा रिव्ह्यू आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाटा बाबा अँड टेक केअर.